आज सर्वज्ञ माझा मुलगा छोटासा हे बघा सर्वज्ञ ताटक आहे बाय बाय रेणुका असेल किंवा माझी आजी आहे माझी आई आहे। आता रात्री 12 वाजल्यामुळे आईला झोप आलेली आहे आणि हे माझे मावस भाव आहेत मागं बसले सो अंधार असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही तर उद्या तुम्हाला नक्की मी दाखवतो। आता CNG भरत आहे गाडीमध्ये तर हे बघून घेतो मी CNG पण आता आपण गाडी CNGला लावलेली आहे। मी फुल एन्जॉय करणार आहे पण रात्र असल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही ॲक्च्युली तर मी स्वतः गाडी चालवणार आहे आणि रात्रीची वेळ असणार आहे त्याच्यामुळे तर मी तुम्हाला उद्या सगळा ब्लॉग बनवून तुम्हाला सगळं दाखवणार आहे की माझी फॅमिली एन्जॉय कशी करते ते। यार हे कोणी ठेवलं इथं गाडीमध्ये बसतो शांत बसत नाही खूप आगाव आणि बघणार आणि त्रास देतो खूप। सर्वज्ञ तुझं नाव काय आहे? हे बघा नीट सांगत पण नाही नाव तो। एक अजून नंबर शिपायला आहे गाडीमध्ये खूप थंडी असल्यामुळे किती पॅक होऊन आलाय बघा तो बघा। नमस्कार, तुम्हाला कशी वाटते थंडी? आम्हाला थंडी खूप बघा तो आता गाडीत बसणार आहे बघा बघा कसा गाडीत बसतोय बघा। आता लाईट लावतो सॉरी लाईट नव्हती लावली हे बघा कसे सगळे पॅक झाले बघा थंडीमुळं। थंडी वाजत आहे। कुठं चाललोय आपण दादा? हाय यूट्यूबर फॅमिली, आत्ता वाजले आहेत 3:30 खूप रात्र झालेली आहे आणि आता आपण CNG भरण्यासाठी ॲक्च्युली MIDC बसून पुढे एक 10 किलोमीटर आल्यानंतर नवीन CNG पंप झालेला आहे इथं आपण थांबलेलो आहे। CNG वगैरे भरला गाडीत आणि सगळे गाडीत झोपलेले आहेत बघा आणि सर्वज्ञ फक्त झोपलेला नाही आहे सर्वज्ञ जागा आहे सर्वज्ञ फक्त बघतोय माझ्याकडं मी काय करतोय ते बघा तुम्ही। मी दरवाजा उघडतो सर्वज्ञ जागा आहे बाकी सगळे झोपले तर तुम्हाला दाखवतो बघा। काय सर्वज्ञ काय करतो तू? काय करतो? मोबाईल बघतोय बघा मोबाईल कसा बघतोय बघा सर्वज्ञ। तर मी एक दिव्यागर अजून माझ्यापासून 7 किलोमीटर राहिलेले आहे तर मी 4:30-5 पर्यंत पोहोचेल। बाकीचा ब्लॉग तुम्हाला नंतर दाखवतो। बाय बाय।
यूट्यूब फॅमिली, फायनली आपण दिव्यागरमध्ये पोचलेलो आहे आणि आत्ता आपण श्री सुवर्ण गणेश मंदिर या ठिकाणी आलेलो आहे. आत्ता 5:30 वाजलेले आहेत सकाळचे पहाटे आणि आत्ता आपण या ठिकाणी थांबणार आहे थोडा वेळ. काहीच वेळामध्ये 7:30-8 वाजता आपण रूम बुकिंग केलेली आहे MH12 ह्या ठिकाणी जाणार आहे. तर फायनली आपण पोचलेलो आहे. तर आज मी तुम्हाला पूर्ण दिवसभरामध्ये जो एन्जॉय करणार आहे तो मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहेच. तर फायनली पोचलो आहे आपण आता दिव्यागर श्री गणेश सुवर्ण मंदिराच्या इथे. गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली आणि इंस्टाग्राम फॅमिली. तर आज आपण फायनली दिव्यागरमध्ये पोचलेलो आहे. सकाळी मच्छी वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि जे आपण मी तुम्हाला बोललो होतो की आपण MH12 हॉटेलला जाणार आहे. पण काही अडचणींमुळे तर थोडासा प्रॉब्लेम आला तिथं, तर आपल्याला ती रूम अवेलेबल नाही झाली. तर आत्ता आपण नवीन हॉटेलला आलेलो आहे. तर त्या हॉटेलचं नाव आहे आई कॉटेज म्हणून. तेव्हा आई कॉटेज नाव पण बघा, हॉटेल पण बघा कसं आहे. आणि आता मी तर माझी फॅमिली पूर्ण घेऊन आलेलो आहे. त्या मागे तुम्हाला आई कॉटेज हॉटेलची तुम्हाला रूम वगैरे पण दाखवतो मी कशी. हे बघून घ्या, एवढी छान अशी अन्य रूम बांधलेली आहे काकांनी. आणि ह्या हॉटेलचा आजूबाजूचा परिसर पण एवढा स्वच्छ आणि सुंदर ठेवलेला आहे ना की अप्रतिम. तुम्ही एकदा भेट द्या हॉटेलला. छान असे रूम आहे बघा हे. आणि ह्या रूम मध्ये कमीत कमी तुम्ही 10 जण तरी राहू शकता अशी ही रूम आहे बघा. बेडरूम पण त्यांनी छान असं बांधलेलं आहे. हे काका आहेत बघा, ह्या हॉटेलचे मालक आहेत. काका तुमचं नाव काय? बबन सोरे. आपलं हे हॉटेल चालू करून किती वर्ष होत आले? साधारण 15 वर्ष होत आले. ओके. आणि हे जे आपल्या हॉटेलचे जे रेट आहेत हे रेग्युलर एकसारखे असतात का चेंज होत असतात? चेंज होत असतात. सीझनला बदलतात. ओके. सीझनला जास्त रेट होतात. बरं. तरी असे शनिवार रविवारी जर समजा आले 10 जण तर तुम्ही या रूमचे किती घ्याल? बरं. नॉन AC असेल तर 2,500 रुपये घेतात. ओके. आणि समजा असे आता कोकणामध्ये कसं लोक जास्त करून फिरायला यायचं म्हटलं तर आता नोव्हेंबर डिसेंबर सप्टेंबरपासून चालू होतं, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. उन्हाळ्यात तर कोण कंटिन्यू चालू होतं. हां, म्हणजे आता जे चालू केलंय 1 ऑक्टोबर पासून ते कंटिन्यू चालूच आहे. ओके. रोजच टुरिस्ट असतात. ओके. म्हणजे तुमच्या रूम अशा खाली नसतात? बरं. मग समजा आता मी जर मे महिन्यामध्ये आलो समजा तर ही रूम कितीपर्यंत भेटली पाहिजे मला? मे महिन्यामध्ये 4,000 रुपये पण घेतो. 4,000 रुपये घेता. ओके. काकांचं म्हणणे तुम्ही ऐकलंच असेल, पण रूम एवढी सुंदर आहे. तर ह्या रूमला ॲक्च्युली 10 लोकांसाठी 4,000 रुपये जरी दिले तरी आपल्याला काय असं हरकत नाही 4,000 रुपये द्यायला. प्रत्येक रूमाची त्यांनी लहान मुलं वगैरे आमचा सर्व सपू म्हणतात. मोठी मुलगी मैथिली म्हणतो ती काय बोलते
मी सगळे बीचवर चालले एन्जॉय करायला आता. तांबडी तांबडी चमकते उन्हात लका 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 मी गाडीवर फिरताना कामानी तांबडी तांबडी चमकते उन्हात तांबडी तांबडी चमकते उन्हात लका 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 लका. ए नाचा नाचा टाटा टाटा. आता थोड्या एक 2 मिनिटांमध्ये आपण बीचवर पोहोचणार आहे दिव्यागरच्या. एवढा एन्जॉय आलाय, लय भारी वाटते, एवढं भारी वाटतंय ना मित्रांनो. हाय हाय खरंच नक्की या मित्रांनो. आणि खरंला दिव्यागर बीच हा फॅमिलीसाठी एवढाच नक्की आहे ना. तुम्हाला यायचं असेल ना फॅमिलीला घेऊन तर नक्की भेट द्या दिव्यागर बीचला. बघा बाई मम्मी पण कशी एन्जॉय करते फुल. हिरो चालू केल्यामुळं आमच्या गणेश भाऊ केला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. त्यांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय आहे, आपण कोकण धरणामध्ये आलेला आहे, समुद्रामध्ये आलेला आहे. काय माझा फ्रेंड मजा घेतोय माझ्या याचा ऐकू नका, हा खूप डेंजर आहे. गणेश भाऊ आपण समुद्रामध्ये आले, काय आपल्याला काय वाटत आहे? I believe you'll be somebody, someone I could call the one.
आता आम्ही सगळेजण फॅमिली आलेलो आहे राईड करण्यासाठी. एक राईड झालेली आहे आमची, बाईक राईड झालेली आहे. आता आम्ही राईड करणार आहे, त्याच्यानंतर ही पण करणार आहे आम्ही. वाट लागते वाट. रेणुका चालली, हे बघा रेणुका चालली स्पोर्ट बाईक राईड करायला. आता लय मजा येणार आहे. रेणुका काय झालेली आहे बघा, रेणुका दिसत नाही. तिथं आता आलो चारा बघा कसं असेल. कसं झालं, कसं वाटलं? हा काय फिलिंग काय होती तुझं, फिलिंग? कसं वाटलं तुला खरं रिअली? एकदम थ्रिल वाटलं, मजा आली. तिला खूप मजा आलेली आहे बघा. सगळं बघायचं.
सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो, बघून घ्या. हे किती छान दिसतंय. या मंदिराचं नाव आहे उत्तरेश्वर मंदिर. देवीआगर बीच बसून एक ते 1 किलोमीटर आहे. उत्तरेश्वर मंदिर असं आहे. छान असं मंदिर. शिक्षा गणेश विद्या गणपति विद्युत गायत्री चंद्र गणपति देवता ओम गण गणपते नमो नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. बघा आम्ही दिवसभर एन्जॉय खूप केलेला आहे आणि शेवटचा एन्जॉय राहिला तर शेकोटी.